जामखेडची नागपंचमी यात्रा ही महाराष्ट्रासह राज्यात प्रसिद्ध असून या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक व कुस्ती शौकीन आवर्जून उपस्थित राहतात। गेल्या काही वर्षांपासून विष्णू वस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानामुळे जामखेडची नागपंचमी यात्रेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। यंदाही या प्रतिष्ठानच्या वतीने सलग 24व्या वर्षी भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजन करण्यात आले आहे। मराठा गौरव युवराज भाऊ काशीद व उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲडव्होकेट अजय काशीद यांच्या नियोजनातून हे मैदान आयोजित करण्यात आले आहे। विविध राज्यांमधून नामांकित कुस्ती पैलवान या मैदानात सहभागी होत असल्याने जामखेडच्या कुस्ती मैदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही या मैदानाला दरवर्षी उपस्थिती असते। पंचमी उत्सवाच्या निमित्त जामखेड शहरामध्ये जामखेड महाविद्यालय या ठिकाणी कैलासवासी विष्णू वस्ताद यांच्या स्मरणार्थ अजयदादा काशीद मित्रमंडळ यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याची तयारी देखील या ठिकाणी सुरू आहे। आपण या ठिकाणी याचे संयोजक अजयदादा काशीद या ठिकाणी आहेत। आपण त्यांनाच विचारूया की दादा या ठिकाणी कशा पद्धतीने ही तयारी चालू आहे। नमस्कार सगळ्यांना। जामखेडचे ग्रामदेवत श्री नागेश्वर यात्रानिमित्त होणारे शुक्रवार दिवशी कुस्त्याचं नियोजन, हा कुस्त्याचं नियोजन आमच्या वडिलांच्या स्मरणात स्वर्गवासी कैलासवासी विष्णू वस्ताद बाबा यांच्या स्मरणात आपण हे भरवतो आलो आहे। हा वर्षी 24वा वर्ष आहे। गेल्या 23 वर्ष आपलं संपूर्ण कंटिन्यू आपण भरवतो आहे आणि कुस्त्याचा रूपरंग जसं जामखेडच्या जनतेने पाहिलं आहे का, पहिलं एक जामखेडची पंचमी एक वेगळ्या स्वरूपामध्ये जाणवत जात होती, पण आता त्यासोबत कुठं ना कुठं हे कुस्त्यांचाही मानपान त्या पंचमीला लागतो आहे। आणि ह्यामध्ये जी कुस्त्या घेण्यात आल्या आहे, 1 नंबर कुस्ती आपली म्हणलं तर रविराज चौहान आणि महेंद्र काळीज यांची 1 नंबर कुस्ती आहे। तसेच परराज्याच्या मध्य प्रदेशवरनं मुसा पहलवान यांची 2 नंबरची कुस्ती मोहीन पटेलसोबत, असे अनेको जागेवरनं कुस्ती, कोल्हापूरचे काय पहलवान आहे, सांगलीचे काय आहे, पुण्याचे काय आहे, नगरचे आहे, आपले कुरुडवाडीचे, सोलापूरचे, तर अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून आपले पोरं त्यांचं कौशल्य दाखवायला इथं उपस्थित राहणार आहे। आणि ह्यावेळेस आपण काय केलं, मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे ह्यावेळेस सर्व कुस्त्या आपण अगोदर जोडून घेतल्या आणि जोडून घेतल्यानंतर कुस्त्या जी राहतात ती काफी प्रमाणात टफ कुस्त्या राहतात। सगळ्या ती कुस्त्या फिरताना आम्ही कुस्त्या अख्ख्या महाराष्ट्रात कशी कुस्ती कोणची कुठं गाजली त्याचा अभ्यास करून अशा कुस्त्यांचं आम्ही नियोजन केलं आहे। दादा या ठिकाणी जी आपण कुस्ती शौकीन जे आहेत, आज आपण बघतोय की या 23वे वर्ष आहे, आता हे 24वे वर्ष आहे, 23 वर्ष झालेले आहेत। तुम्ही कुस्ती शौकीनांना काय आवाहन करणार आहात? माझं बोलणं एवढंच आहे का आपण हे पाहतो का प्रत्येक गावात यात्रा भरायची आणि यात्राच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिवशी कोणत्या गावाची ती कुस्त्याचं एक फड राहायचं, पण काही वर्षात ही फड कुठं ना कुठं विसरत चाललं आहे। आणि कुस्ती म्हणलं तर ही आपलं राष्ट्रीय गेम आहे। पहिलं आपण पाहायचो का प्रत्येक गावात 100-200 पोरं रोज व्यायाम करायचे, कुस्त्या करायचे आणि ही त्या पोरांसाठी आणि ही येणारी पिढींसाठी का बाबा ही आपलं राष्ट्रीय गेमला कसं टिकवता येईल आणि ही यात्रानिमित्त का न, पण आपण जी ग्रामीण भागाची कुस्ती आहे जी माणसं विसरत चालतात त्याला न विसरता ह्याचं कसं मोठं करता येईल हे विचार आणि हे प्रयत्न आमचे नेहमी राहतात। नागरिकांना तुम्ही आता कुस्त्या पाहण्यासाठी काय आव्हान? मी आपलं सर्वांचं माध्यम आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं आग्रह करणार का येणारी 18 तारखेला आणि परवा दिवशी मंगळवारी रोजी सकाळी श्री नागेश्वर मंदिरापासनं मारुती मंदिरापासनं तर ह्या मैदानापर्यंत जामखेड महाविद्यालय जामखेडच्या मैदानापर्यंत मिरवणूक निघणार आहे। ह्याच्यात आपली 1 वाजता कुस्तीचं मैदान सुरू करू आणि मी सर्व नागरिकांना शौकीनला विनंती करणार का आपण इथं ह्या कुस्त्यांचं मजा घ्या, ह्या कुस्त्यांकडून काही शिकायचं घ्या आणि येताना आपल्या घरातले जी लहान पोरं आहे ज्यांना ह्या कुस्तीप्रती त्यांची आवड निर्माण व्हावं असे नक्की त्या पोरींना घेऊन द्या आणि हे कुस्ती बघून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्यांचं व्यायाम करायचे प्रयत्न करून द्या। महाराष्ट्रातून कुस्तीपटू
व या ठिकाणी खूप मोठमोठे मल्ल या ठिकाणी येणार आहेत. कुस्त्या जरी सुरू होणार असल्या तरी याचं उद्घाटन व विविध मान्यवर यांची खूप महत्त्वाची भूमिका असते. दादा, या ठिकाणी कुठले कुठले मान्यवर आणि कोण कोण येणार आहे? ह्या वर्षी जी मानाची कुस्ती राहील हे प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, सभापती महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राहील. त्यासोबत आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण महादेवानंद भारती महाराज आणि ह्या कुस्त्यांना जे मार्गदर्शन राहणार ते आमचे काकाश्री माननीय उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद, तसेच आमचे मोठे बंधू युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही हंगामा भरवण्यात येणार. ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी जो प्रवास सुरू केला आहे, व्यासपीठ मिळालं पाहिजे, खेळाडूंना या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे आपल्या जागेवर. तर दादांच्या माध्यमातून हे खूप सुंदर आणि छान नियोजन चालू आहे. प्रत्येकाला न्याय मिळेल आणि प्रत्येकजण मोठ्या स्टेजवर जाईल अशा प्रकारचं नियोजन सुरू आहे. तर ही कुस्ती स्पर्धा ज्या 24 वर्षापासून 23 वर्षापासून अशी अखंड परंपरा सुरू आहे ती अगदी तालुक्यात आणि जिल्ह्यात मोठ्या लेवलवर जाईल अशी आशा आहे. तर मी सर्व तमाम जामखेडवासियांना आपल्या सर्व सहकुटुंबासहित आपण या कुस्त्यांचा या कुस्त्या हंगामात आपण सहभागी होऊन या कुस्त्यांचा आपण आनंद घ्यावा. तसेच आपण या पुढच्या पिढीला या नवीन या उपक्रमाचा निदान आपल्या लहान मुलांना एक कुस्त्यांची सवय होईल या निमित्ताने आपण सर्वांनी उपस्थित राहावं. तसेच आपल्या जामखेड कर्जतचे भाग्यविधाते माननीय सन्माननीय रामजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शेवटची सर्वात महत्त्वाची कुस्ती यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावे आणि सर्वांनी या कुस्त्यांचा लाभ बघण्याचा एक सुवर्णसंधी आपल्याला मिळावी या हेतून आम्ही एक कुस्ता हंगामा भरवित आहोत. मी सर्व तमाम नागरिकांना परत एकदा विनंती करतो की या कुस्त्यांचा आपण लाभ घ्यावा.